मॉर्निंग. वेंगुर्ल्यातली ही सुंदर अशी संध्याकाळ. वेंगुर्ल्यातली ही सुंदर अशी संध्याकाळ. सगळे गेलेत बाकीचे मॉर्निंग वॉकला. मी आणि वैष्णवी आत्ता निघालोय 8 वाजता, कारण खूप थंडी होती. हे जे आमचा स्टे आहे बीच जवळचा, हे सगळं कौलारू असल्याने खूप असं गारगार वाटत होतं रात्रभर. त्यामुळे आम्ही मस्तच झोपलेलो आणि आता आम्ही चाललो आहे. समोरच बीच आहे इकडे, त्यामुळे कसं खूप असं काही हे नाही आहे लांब जाण्यासारखं. हे ज्या प्रॉपर्टीमध्ये आम्ही राहतोय ते हे असे छोटे छोटे कॉटेजेस आहेत आणि समोरच हा असा इथे बीच आहे. आणि तिकडे बघा मॉर्निंग वॉक चाललाय. लाटा जशा किनाऱ्याला धडकतात ना, खूप आवाज येतो इथे. आणि हे जवळ आहे ना बीचच्या, तर रात्रभर खूप आवाज येत होता. हे दोघं आलेत वॉक करून, बाकीची मंडळी अजून आली नाहीये. आम्ही थोडंसं असं चालत चालत गेलेलो बीचवर, मी आणि वैष्णवी, पण आम्ही लगेच आलो. हे मासे इथेच मिळतात वाटतं. ह्याच्यातले देणार का तुम्हाला खायला? तुम्हाला देणार, मला नाही. मॉर्निंग काकीची अंघोळ झाली आहे आणि आता बाकीच्यांसाठी ह्या बंबातना पाणी न्यायची व्यवस्था चालली आहे. गरम गरम पाणी, थंडीमध्ये मजा येणार आहे. आलात? चार्जिंग ह्या मॅडम उठल्या आहेत, आल्या तर नाही. आई आम्ही गेलेलो तिकडे. कुठे गेलात? समोर. आम्ही आत्ता गेलेलो थोड्या वेळापूर्वी. कुठे एग्स बघितले तुम्ही? कासवाचे अंडी बघितले ना, 130 अंडी काढली. फोटो नाही काढले बाई. आणि ते कासव कसे येतात. अंडी हा चाय नाही मिळणार याच्यावर. मिळणार ना, गावण्याने चाय खात. अरे आम्ही जसं हाच सांगितलं. परत बोल. चायला चहाला किती वेळ लागतो? हे ऋतू घे. चायला किती वेळ? ब्रेकफास्ट टाइम. अरे येणार. हो मग बघ ना, घरी तर आम्ही किती खातो. आहे काय? आणि इथे आमचा विरू पोहे खातोय. काय करायचं? 3 करा. 3 करा आणि चहा द्या ना. 2 ऑमलेट सांगितले ना. एकामध्ये आम्ही चाललोय डॉल्फिन बघायला. तर आता आम्ही चाललो आहोत डॉल्फिन बघायला. बोट राईड आहे एक छोटीशी. तर त्यांनी सांगितलंय की म्हणजे नेणार तर आहेत ते त्या पर्पजने, डॉल्फिन दिसतील या. पण याची काही शाश्वती नाही की खरंच म्हणजे दिसतील डॉल्फिन. दिसलं तर लक आहे तुमचं, असं ते म्हणाले आहेत. तर हे राज वॉटर स्पोर्ट्स अँड स्कुबा डायव्हिंग शिरोडा इथलं हा स्टॉल आहे त्यांचा. आणि आता ते सांगतायत की कसं आपण जाणार आहोत डॉल्फिन बघायला.
बोट राईड सुरू झालेली आहे आता. आई शपथ एक नंबर. हे खूप सारे चार आहेत. एखादी शेपटी दिसते का वरती? हो चौथा. हे शांत बसा. काय होत ते डॉल्फिनच होता. खूप मोठी जम नाही मारत आहे. ही तिकडे मोठी होती. परत तिथेच आहे. तिकडे पण आहे. ठीक आहे ना. आवाज कर. बोट मध्ये बसलो. त्याचं काहीतरी चीज झाल्यासारखं वाटलं आम्हाला. हे मला नाही दिसलं. दिसलं 2 आहेत. अरे 2 आहेत. ते दोघं एकत्रच आहे. तू त्यांना फॉलो कर. आता तेव्हा तिकडे आहेत ना. दादा अशा प्रकारे झोपलाय. पप्पांना झोप येते. छान थंडगार वारा लागतोय. मामा आज आंघोळ करून आला म्हणून आम्हाला डॉल्फिन दिसलेत. आभार तुझे. सदी में ना यहाँ पे पहले गाँव थे और मामा भांजा एक जगह पे ऑफ हो गया था, तब से नाम है मामा भांजा। मामा भांजा तो बीच से आप आया ना सर, वो बीच आपसे पातल बैठा था, बहुत चौड़ा था। मामा भांजा एक आइस का है ना बाहर है, उसका नाम है अंटार्कटिका, जो गर्मी के कारण पिघलता है। तो हमारे बीच पे ना पानी क्या ना ऊपर आते हैं। यहाँ पे एक बीच था पैराडाइज बोल के, यहाँ पे ब्लू पैराडाइज, वो डूब गया। यहाँ पे रशियन आते थे, रशियन वो भी दिखाएगा। आईसबर्ग पडतात ना आता 2022 मध्ये वॉटर लेवल जास्त झालेलं। इकडनं इसको ना स्कूबा आइलैंड और रॉक आइलैंड बोलता था। स्कूबा आइलैंड से जाना जाता था। अच्छा, पर अभी हम लोग वहाँ पे स्कूबा कराते क्योंकि जाना मच्छी वहाँ पे मिलते, इसलिए अभी नहीं कराते। वो दिखा ना टाइगर पॉइंट दिखा ना, वो देखो कोने का।
पाण्यातून तिथून ना रशियावर स्विम करत मोठा होता तेच तर बोला ना, पाणी वाढलं आणि कमी झालं कोरोनामध्ये असंच चांगली पाणी. इथे असे वेगवेगळे होमस्टे आहेत. बोट पण आहे बघा इकडे. आपल्याकडे पण आहे, रंग नाही लावला. मी आता रेडी झालेले आहे आणि आम्ही आता निघतो आहोत इथून. रेडीच्या गणपतीचं दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर आम्ही लंच करणार आहोत बाहेर. A few minutes later. हिरवी पण गोड लागतात, घ्या. गणपती बाप्पानी दिली असं नाही, थांब काठी असणार ना मागे. आम्ही काही रोज नाही येणार, काकीनीच सांगितली त्या. हे
आम्ही आत्ताच रेडकर बंधू इथे नॉनव्हेज आणि व्हेज जेवलेलो आहोत वेंगुर्ल्यामध्ये. मी तर नॉनव्हेज घेतलेलं, खूप छान जेवण होतं. सुरमई थाळी मी घेतलेली, मी आणि वैष्णवीने. आणि दुसरं म्हणजे मी चिन्मयनी जे प्रॉन्सची थाळी घेतलेली, त्याच्यात त्यांनी प्रॉन्स मसाला घेतलेला ग्रेव्ही, तर तेही मला जास्त आवडलं. जेवण चांगलं होतं आणि व्यवस्थाही फार चांगली होती. म्हणजे सर्व्हिस जी असते ती फार चांगली होती आणि स्वच्छता पण टापटीप चांगली. जेवण छान होतं. मेन म्हणजे सुरमईची थाळी घ्यावी. मेन कोणाला व्हेज थाळीमध्ये मोदक बिदक हवे असतील किंवा हे पुरणपोळी तर इथे मिळते. मस्त होतं, छान होतं जेवण. काजूची भाजी, 2 भाज्या, सोलकढी, स्वीट आणि छान होतं जेवण. माझं नाव केतन कुलकर्णी, राहणार ठाणे. आम्ही आता मडगाववरून आलोय आणि सायकलिंग टूर करतोय. आता आम्ही मध्ये इथेच विश्रांती घ्यायला म्हणून थांबलो आणि रेडकर बंधू हे एक पारंपरिक पद्धतीचं उत्कृष्ट चवीचं मालवणी घरगुती जेवण देतात. म्हणजे फार सुंदर आहे. म्हणजे खायचा कंटाळा आला नाही, पण ते वाढतच राहिले. त्यामुळे नक्की इथे भेट द्या जरूर एकदा, रेडकर बंधू वेंगुर्ला. म्हणजे आम्ही मडगाववरून सायकल टूर सुरू केली आहे. मडगाव टू आता वेंगुर्ला आलोय. वेंगुर्लावरून आता पुढे आम्ही आरवलीला जाणार, सावंतवाडीला जाणार. आंबोली घाट आहे. ही 7 दिवसाची टूर आहे. तर जे आधीपासून माझे व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे, माझ्या काकाची मुलगी पिऊ दिदी आणि जिजू अनिकेत. तर अनिकेत जिजूंच्या मावशीच्या घरी आम्ही आता आलो आहोत धावती भेट द्यायला. आणि आम्हाला लगेच इथून निघायचं आहे, एका वेगळ्या स्पॉटवर जायचं आहे. तर ते आम्ही कुठे जाणार आहोत ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर शेवटचा कोकण दौऱ्याचा पार्ट तुम्ही बघायला विसरू नकात. तर हा व्हिडिओ इथपर्यंतच ठेवते आहे मी. आय होप सो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आवडलं असेल तर नक्की कमेंट इथेच करा. तर बरेच जण मला व्हॉट्सॲपवरती प्रतिक्रिया पाठवतात, त्यांना ब्लॉग कसा वाटला ते. तर प्लीज इकडे कमेंट करा यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये, कारण त्याच्यामुळे जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला मदत होईल. त्यांची मुलगी नाही, हा दुसरे मी पण आजच आलो.